रामराम मंडळी. ते म्हणतात ना, एकादशी एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार झालाय सगळा. दिवसभर नुसतं खाऊ खाऊशी वाटतंय काहीतरी. एवढं सगळं पोटभर खाल्लं तरी भूक लागतीच आहे. मग काय, मस्तपैकी तेल गरम केलं, शेंगदाणे तळून घेतले आणि त्याच्यानंतर साबुदाण्याची पापडी तळून घेतली. त्यानंतर बटाट्याची पापडी तळून घेतली. तुम्हाला जेवढे पापड्या तळून घ्यायच्या तुम्ही त्या तेवढे घेऊ शकता. आणि त्यानंतर मस्तपैकी त्या कुस्करल्या. सगळ्या कुस्करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं शेंगदाणा, जे आत्ता आपण तळून घेतले होते शेंगदाणे, ते त्यात तळलेले शेंगदाणे टाकायचे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं मिरची पावडर टाकायची किंवा मिरची मसाला टाकायचा आणि ते सगळं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. आणि हा आपला रेडी झालेला आहे मस्तपैकी उपवासाचा चिवडा. कसं आहे, तोंडाला प्रत्येक वेळी काय ना काहीतरी चटपट खाण्याची सवय असतेच आणि सारखंच साबुदाण्याची खिचडी किंवा मग साबुदाण्याचे वडे खायला पण कंटाळा येतो. मग असं काहीतरी चिवडा वगैरे काहीतरी मिळाला की अजून मस्त वाटतं. तसं तर बाजारातून आपण वेगवेगळे चिवडे आणतच असतो, पण घरच्या घरी तयार केलेला हा कधी पण बेस्ट. सो मस्तपैकी मी तयार करून घेतला. मग आता नुसतं तेवढ्याने पोट तर भागणार नाहीच ना. मग म्हणलं आता बटाट्याचे वेफर्स करावेत. मग हे सिंपल आणि शॉर्टमध्ये केले. मस्तपैकी तेल गरम करून घेतलं आणि बटाट्याचे वरचे साल काढून घेतले आणि त्या मस्तपैकी त्याच्या गोल गोल चकत्या करून घेतल्या आणि त्या गोल चकत्या डायरेक्ट तेलामध्ये तळून घेतल्या. काही जण मिठाच्या पाण्यात भिजवून पण ठेवतात आणि तसं तळलं तरी सुद्धा चालतं. आणि असे तळले तर त्याच्यावर वरून तुम्हाला मीठ किंवा मग मिरची मसाला टाकू शकता आणि जर उपवास नसेल तर चाट मसाला वगैरेही टाकू शकता. तर इथे रेडी झाले आहेत मस्तपैकी गरमागरम बटाट्याचे वेफर्स. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी